नागपुरातून, कारण नागपुरातील राजभवनाचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे। राजभवनाऐवजी आता लोकभवन असं त्याचं नाव असेल। केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यपालांना राजभवनाचं नाव लोकभवन असं करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानंतर हा निर्णय लागू करण्यात आलाय। ब्रिटिश राजवटीत सीपी अँड बेरार प्रांतात असलेल्या नागपुरात 1891 साली गव्हर्नमेंट हाऊस म्हणून राजभवन बांधण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राजभवनाचं लोकभवन असं नामकरण करण्यात आलंय। राजभवनला आता नवी ओळख मिळालेली आहे। राजभवन हे आता लोकभवन या नावाने ओळखलं जाणार आहे। ब्रिटिश वसाहतवादाचं प्रतीक असलेलं राजभवन याचं नाव बदलण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यपालांना केलेल्या होत्या। त्यानुसार राज्यपालांनी दिलेल्या आदेशानंतर आता नागपुरातील या राजभवनाचं नाव देखील लोकभवन असं करण्यात आलेलं आहे। सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू आहे। 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। त्यापूर्वी राज्यपाल देखील नागपुरात येतात आणि त्यामुळे नागपूरच्या या राजभवनाची, म्हणजे जे आता बदललेलं नाव आहे लोकभवनाची, मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत। त्याच दरम्यान आता या राजभवनचं नाव लोकभवन असं करण्यात आलेलं आहे। सीपी अँड बेरारचा प्रांत असताना, म्हणजे ब्रिटिश राजवटीत हा नागपूरचा भाग होता। नागपूर या सीपी अँड बेरारचा भाग होता आणि 1891 साली या राजभवनाची निर्मिती करण्यात आलेली होती। त्यावेळी त्याला गव्हर्नमेंट हाऊस म्हणून ओळखलं जायचं। स्वातंत्र्यानंतर याचं नाव बदलून राजभवन करण्यात आलेलं होतं आणि आता केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार आता याचं नाव लोकभवन असं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागपुरातील आता हे राजभवन भविष्यात आणि येत्या काळात लोकभवन म्हणून ओळखलं जाणार आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह